आपलंही ज्ञान विसरलेला एक, काहींना आपलं ज्ञान असलेला एक, आणि जगाला आपलं ज्ञान असलेली एक वस्तू. विठ्ठला नाही, त्याला या देशाचा म्हणत बसायची गरज. ते सामान्य ज्ञान असू शकत. वस्तू केवढी आहे यापेक्षा आपल्याच ज्ञानाची मर्यादा केवढी आहे हा प्रश्न आहे. सामान्यतः मनुष्य वस्तूच्या ज्ञाना एवढ्या स्थितीपर्यंत जात नाही, आपल्या ज्ञानापर्यंत जातो. जमिनीवरच चाललेला आहे तो, पण जमीन जेवढी आहे तेवढी नाही चालत. त्याला आता जेवढं चालता येत आहे, अलीकडच्या काळात तर तेवढंही चालत नाहीत माणसं, चालतच नाही. तेवढं जाऊ पृथ्वीवर आपण राहत असलो तरी भूगोलशास्त्र निर्माण झालं. भूगोलाच्या दृष्टीने भूवरच आपण राहतो ना, मग गोलाचं ज्ञान कशाला? भूचा म्हणजे पृथ्वीचा आणि आपला संबंध आहे, गोलाचा आणि आपला संबंध आहे. गोल केवढा आहे, किती आहे, किती देश आहे, किती काय नाही कळत. पृथ्वीशी नित्य संबंध असून सुद्धा सगळी पृथ्वी कळाली नाही. तसा पंढरीला पांडुरंगाच्या द्वारीला दैवताकडे जाऊनही अनेक वेळा दर्शन घेऊनही आपल्याला तो कळू शकत नाही. कळत कळला तर किती कळेल. विटेवर उभा आहे, नित्य उभा आहे, कटेवर हात काय केलेला आहे, ठेवलेला आहे, करकटावरी ठेवून या. गळ्यात तुळशीच्या माळा आहे, कमरेला पितांबर गोड अशा तिचं वस्त्र आहे. याचं वर्णन महाराजांनी याच अभंगात केलेलंच आहे. ते समचरण साजरे चक्षुने देवाचं रूप सर्वांनाच दिसत. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडणम मंडणानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि विठ्ठला चरण कमल अगदी सम आहे, सम आहे. समपाय कर कटी समपाय सुंदर समाज.
हे समत्व मागील अवताराकडे पाहून म्हटलं गेलं. मागची राम अवतारही झाला त्याचाच, पण सम पाहिलं नाही. तिथला पवित्र वेगळाच, तिथे मागे पुढे पाय आहे. धनुर्धारी राम म्हटल्यानंतर तो पाय कसा असणार? मागे पुढे धनुष्यावर दोरी चढवलेला, ती स्थिती एक प्रकारची वेगळी आहे. बरं, कृष्ण अवतारामध्ये तिथे वेगळं, तिथे मागे पुढे नाही, तिथे देवडा आहे. देवडा चरणी अन्य अवतार, मागील अवतार, प्रत्येक अवतारामध्ये पायाची स्थिती भिन्न भिन्न अशा स्वरूपाची आहे. पण इथे ते हे समचरण साजिरे विटेवरी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम असं रूप हे सर्वांच्या डोळ्यापुढे. पण हे देखील भगवंताचं सामान्य रूपानेच ज्ञान, सामान्य रूपाने डोळ्याने इंद्रियाने दिसतं तेवढंच अशा प्रकारचं ते ज्ञान. सांगतो तुम्हाला थोडे प्रकार सांगतो, थोडं भजन कर. विठ्ठला विठ्ठला ऐंद्रियक ज्ञान असा सरळ शब्द, इंद्रियावर आधारलेलं ज्ञान, फक्त इंद्रिय. लहान मुलाच्या हातामध्ये पडलेली 100 रुपयाची नोट, अगदी लहान लेकरू आहे, वर्ष 2 वर्ष, त्याच्या इंद्रियाने ते नोट पैसे त्याला दिसतात, पण ते तेवढे आहेत, एवढं तेवढे आहेत, किती आहेत हे समजत नाही. तशी अलीकडची मुलं पैसे समजत नाही असं म्हणताच येत नाही. लहान लेकरून बाकीचं काही द्या घेत नाही, पण पैसे पुढे गेले तर घेतल्याशिवाय. आणि पुन्हा दुसरा अनुभव घ्या, त्याच्या हातात दिल्यानंतर पुन्हा मागून पहा. निवर्तनते त्याला सायुज्य मुक्ती जाता. विठ्ठला ही संख्या किती आहे? सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान त्याला नाही, त्याला बुद्धी पाहिजे. मग म्हणून ऐंद्रिक ज्ञान, इंद्रियावर आधारलेलं ज्ञान.
न्यायशास्त्रामध्ये मानस प्रत्यक्ष मनाने होणारे काही ज्ञान आहे, स्मृती ज्ञान आहे, स्वप्न ज्ञान आहे. स्वप्नातली मनची राहते एकले स्वप्नी जेवी, तिथे संबंध फक्त मनाचा. पुढे बौद्धिक ज्ञान आहे, बुद्धीने आधार, गणिताधिकाचे ज्ञान आहे, शास्त्राधिकाचे ज्ञान आहे. बुद्धी पळतेशी बुद्धी पगळे शास्त्र ज्ञान. शास्त्राचं ज्ञान व्हायला बुद्धी पाहिजे. आता हे मोठमोठ्या पदव्या घेऊन शिक्षण घेणारी मंडळी बुद्धीचं ज्ञान आहे त्यांना. अगदी प्राथमिक शाळेपासूनच जर बुद्धीची साथ नसेल, बुद्धीच नसेल, नसते बऱ्याच विद्यार्थ्यांना. एक पालक मला सहज विचारलं, महाराज माझा मुलगा अगदी पास झालाय, पासच आहे, पण त्या मुलाची कीर्ती मी ऐकून होतो तसा तो पास नसायचा. बापना म्हटला पासच आहे. पास कशामध्ये? नापास होण्यामध्ये. तो पास आहे कशामध्ये? नापास होण्यातच पास. विठ्ठला हा मुलगा बौद्धिक दृष्ट्या पदवी परीक्षेपर्यंत नाही जात, तो पदवीधर नाही होणार, साहेब नाही होणार. लोकशाहीच्या पद्धतीने झाला तर सरपंच होऊ शकेल. तिथे शिक्षणच पाहिजे असं नाही. लोकशाही म्हणजे फक्त माणूस पाहिजे. माणूस असला की त्याला काही होत आहे. विठ्ठला विठ्ठला याला त्या परमेश्वराची ज्यांना अनुभूती आली, ज्यांना अनुभव आला, त्यालाच त्याचा ज्ञानाचा अनुभव. बुद्धी सुद्धा मर्यादित वस्तूच्या ज्ञानाची आहे. त्या विचारसागरातली एक छान ओवी तुम्हाला सांगतो. पहिलीच ओवी, जो आनंद सत्य प्रकाश विभू आधार नाम रूपास, बुद्धी जाणे न जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. विठ्ठला एवढंच नाही, हा देव ज्याने अनुभवाच्या अंगाने जाणला, ते जगद्गुरु तुकोबाराय साधू या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी जाणला किंवा देवाला जाणणारे महात्मे महाराष्ट्रात झाले, हे एक भाग्य आहे. आणि दुसरं भाग्य आहे, घातली मुक्तीची डोळ्याधिकाच्या सहाय्याने देवाला आपलं पाहणं कुठे आणि आत्मचक्षु ज्याला. ज्ञानियाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा, हे स्तुती नव्हे बहु असा भाग्याचा तो. ज्ञानाचा डोळा ज्यांना प्राप्त झाला, त्या ज्ञानाच्या दृष्टीने ज्यांनी देवाला जाणलं, त्यांच्या द्वारा ते देवाचं स्वरूप काय सांगत. विठ्ठला विठ्ठल तुम्ही आम्ही जीव जेव. आपलं जीवन सुख दुःख रूप, आनंद रूप की केवळ दुःख रूप? केवळ दुःख. म्हणून जीवनात आपण भोगतो तेही दुःख, आणि जगाला जो आपल्यापासून प्रसाद मिळतो तोही कशाचा?
दुःखात जीवाने आणि सुख दिलंय. आता म्हणतात माणसं, आई वडील म्हणत असतील कदाचित मुलगा सुख देतो. आता आज ज्यांनी मातृपितृ पूजा केलेली ना, नवा आणि सुंदर कार्यक्रम घडला या सप्ताहामध्ये. एक नवं पर्व चालू झालं. मातृपितृ पूजन सोहळा. ज्यांनी ज्यांनी तो पाहिला त्यांना सुद्धा वाटलं असेल की आपणही याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या मुलाने तरी आपली पूजा करायला पाहिजे होती, नाहीतर आपण ज्यांची पूजा करावी अशी आईबाप तरी हवी होती. आपण तरी पूजक व्हावं, नाहीतर आपली तरी पूजा. असा गोड भावनिक अशा रीतीचा सोहळा. आणि त्यातल्या त्यात मला मोठा आनंद वाटला की आमच्या डोळ्यापुढे मुलाकडून आई वडिलांची पूजा म्हणजे मुलगा पूजा करणारा एवढंच होत. आई वडील पूजा करणारा हे तीनच आम्ही हिशोबात धरले होते. पण इथे प्रत्यक्ष दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा 4 म्हणजे आई वडील तर होतेच होते, पण मुलगाही होता आणि मुलाची पत्नी सुनबाईसह. मी तर म्हणतो मुलाने पूजा केली आई बापाची तर आई बापांना मुक्ती मिळाली. पण सून जेव्हा पूजेला बसली तेव्हा तर मुक्तीवरील भक्ती मिळाली. सून आणि सासू सासऱ्याची पूजा कदाचित ती पूजा करेल, पण मग सकाळच्या प्रहरी तिचा हरिपाठ शब्दांचा. सुनेचं आणि सासू सासऱ्याचं नातं. हॉस्पिटलमध्ये सासरे आजारी होते, ऍडमिट होते आणि त्यांना पाहून भेटून सुनबाई परत आली. इकडून जाणाऱ्या मंडळी विचारली कशी काय त्यांची तब्येत. सुनबाईने सहज सांगितलं की काय कशी सांगावं, जगतात का काय कोण जाणे. जगतात की सासूबाईच्या बाबतीत तर प्रश्नच नाही. कदाचित बिचारी गेलीच, मृत्यू लोकांचे नाही प्रमाण जावं लागते. मी निसती मुलगी रडत येते. एवढ्या लवकर छत्र कसं हरवलं, एवढ्या लवकर आई कशी गेली, इतके लोक जायला नको पाहिजे होते. मला वाटतं तिच्याच आवाजात सुनबाई सुद्धा आवाज मिळवते. तीही रडते. मला वाटतं तिच्यापेक्षा थोडासा मोठा आवाज सुनबाईचा, पण भाव वेगळा. मुलीचं म्हणणं इतक्या लवकर का गेली, सासूबाई सुनबाईला वाटतं एवढा उशीर का केला, दिवस थांबला. अशा युगामध्ये जेव्हा सुनेसह मुलगा पूजा करतो, मला वाटतं त्या जीवात्म्यांना मोठा आनंद वाटेल. विठ्ठला सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजाची माणसं पुढे येतात. त्यांनी हा प्रयत्न करावा की सामुदायिकरित्या मातृपितृ पूजन केलं जावं. सोडा पुढच्या पिढीला एक वेगळा धडा मिळेल आणि माता पित्यांचं ज्ञान एक प्रकारचं यथार्थ त्यांना. कशासाठी मी बोलत होतो की असे काही सुखाचे क्षण येतात, अडचण एक दुसरी आहे. हेच सुख आहे ठरलं तर मुलाबाळांनी आई बापाला मानणं हे चांगलं नक्की आहे, पण सुख आहे असं म्हणता येईल. सुखाची व्याख्या वेगळी आहे. चांगलं आहे, चांगलं असणं वेगळं आणि सुख असणं वेगळं. शेती भरपूर पिकणं हे चांगलं आहे का सुख आहे? चांगलं आहे. मनासारखी बायको मिळणं चांगलं आहे का सुख आहे? तो बाईला देखील मनासारखा पती मिळणं चांगलं आहे, पण सुख नाही. सुख वेगळं आहे. सुखरूपा ऐसा तुला कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. विठाला विठाला इच्छा करणारा तुझी इच्छा करणारा, मागणी करणारा. जरा
कटू शब्द आला माझ्या पुढे, पण जर ती जुने वैकुंठवासी रंगनाथ महाराज परवानी करासारखी जी माणसं होती परकट, ती तर सरळ असं म्हटली असती, भिकाऱ्यांचा बाजार म्हणजे संसार. संसार संसार म्हणजे काय? भिकाऱ्यांचा. सगळी माणसं एकमेकापासून सुखच अपेक्षित मागतात. प्रत्येकाच्या हातात जोडी, प्रत्येकाच्या हातात जोडी, हातात जोडी. दारोदारी सुखा करता फिरणं म्हणजे संसारी माणूस. विठ्ठला हे का फिरावं?